तर कॅप्टन याचे दोन्ही फायनलचे तर विनंती करतो डीजे थोडासा आवाज वाढला तरी चालेल. दोन फायनलचे कर्णधार कृपया दोन फायनलचे कर्णधार यायचे टाकीपाडा आणि दोन्ही टीम ग्राउंड वरती लाईन अप करायचंय. टाकीपाडा आणि साईराज आणि टाकीपाडा तसेच साहिल आणि रितेश आपण सुद्धा ग्राउंड वरती यायचंय. तोपर्यंत ग्राउंड करून घ्यायचंय. टाकीपाडा विनंती आहे स्टेजच्या उजव्या दिशेला आपण रिपोर्टिंग करायचं आहे. या दिशेला असे घेऊया ना की असे घेऊया. तर कमिटी मेंबर सर्व आपण सुद्धा ग्राउंड वरती यायचंय. फायनलचा सामना आहे. रितेश पियुष साहिल सर्वांनी यायचंय. व्ही मध्ये लाईन अप करा. मान्यवर उपस्थित चक्काबाई सतीश दादा ॲडव्होकेट आपण सुद्धा यायचंय. प्रवीण दादा आपण सुद्धा यायचंय. तसेच आशिष दादा आपण सुद्धा यायचंय. दोन्ही संघ व्ही मध्ये लाईनअप करायचंय. तुम्ही या दिशेला लाईनअप करा. साईराज या दिशेला लाईनअप करा. थोडं लाईनअप करा. व्ही मध्ये लाईनअप करा. अशा दिशेला क्रॉस लाईनअप करायचं आहे ते. तर या स्पर्धेतील दोन अंतिम संघ आपल्या समोर दाखल झालेत. एका बाजूला माझ्या डाव्या बाजूला जर पाहायला गेलं तर साईराज 11 हा दाखल झालाय. तर उजव्या बाजूला टाकीपाडा. हे दोन संघ फायनल साठी खेळतील आणि थोड्याच वेळात फायनलचा सामना सुरू केला जाईल. टॉस होईल. दोन कर्णधार माझ्या समोर उपस्थित आहेत. टाकीपाडाकडून कर्णधार टाकीपाडा कॅप्टन पुढे यायचंय. साईराज कॅप्टन पुढे यायचंय. कैलास आलेले आहेत. अनिकेत सुद्धा हजर आहेत. या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. या स्पर्धेचे सर्वेसर्वा ड्रीम मोटर्सचे मालक तर नाणेफेकीचा कौल केला जाईल. तत्पूर्वी मी दोन्ही संघांच्या कर्णधारांसोबत संवाद घेतो. अनिकेत सर्वप्रथम तुम्हाला की प्रथमतः तुम्ही आणि तसेच आपला फायनल पर्यंतचा प्रवास कसा होता ते सुद्धा सांगायचंय. स्पर्धा खूप छान ऑर्गनाइज केली आणि आमचे फिल्डर सगळे खास करून आमचे फिल्डर अविनाश सुशांत केदार सगळ्यांनी चांगलीच फिल्डिंग केली आणि त्यांच्यामुळे आम्ही आलोय पुढे आणि आम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ. धन्यवाद अनिकेत. तसेच मी टाकीपाडाचे कैलास यांना विनंती करतोय की या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करायचंय आणि आपला इथपर्यंत प्रवास कसा होता त्या प्रवासामध्ये किती प्रकारचे एफर्ट्स दिले हे सुद्धा सांगायचंय. स्पर्धा खूप चांगली आहे. म्हणजे चांगली ऑर्गनाइज केदारने आणि त्याच्या टीमने एकदम क्लीन आहे. म्हणजे कुठे काय झालं तर म्हणजे पडले वगैरे तर काय जास्त होणार नाही. पण चांगला ग्राउंड चांगला ऑर्गनाइज केलंय. आणि आमच्या टीमचं बोलायला गेलं तर सगळे म्हणजे आमच्या गाववाले ग्राउंडवर खेळतात.
आमचा कॉम्बिनेशन खूप म्हणजे चांगला बसतो, खूप चांगला बसतो कॉम्बिनेशन, म्हणून आम्ही चांगले खेळतो. नक्कीच चांगली दाद दिली. आपल्या संघाच्या पाठीमागे कर्णधार कशा प्रकारे उभा राहायला पाहिजे यात एक प्रात्यक्षिक दिलंय. तर आता नाणेफेक केलं जाईल स्पर्धेचे सर्व मंगेश गोरे यांच्या मार्फत. तर कॉल कोण करेल? कैलास कॉल असेल. टेलचा कॉल आहे. इट इज हेड. आणि के टॉस काय निर्णय? फिल्डिंग करणार, फिल्डिंग फिल्डिंग करणार. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 15-20. 15-20 पर्यंत. काय चॅलेंज दिले कैलास? टॉस तुम्ही हरलेत, कितीपर्यंत खेळणार? आम्हाला 35 भरपूर झाले. 35. एकीकडून 15 एकीकडून 35. कारण 35 कारण त्यांचा संघ खूप स्ट्रॉंग आहे, बॅटिंग लाईनअप चांगली त्यांची, म्हणून 35. धन्यवाद दोन्ही कर्णधाराचे. तर एक फोटो घेतला जाईल सर्व टीमचा आणि दोन्ही संघांचा. आपले सर्व स्पर्धेचे सर्व कमिटी मेंबर इथे प्रेझेंट आहेत. विनंती करतो सर्वांनी एका फ्रेम मध्ये यायचंय. एक छान फोटो घेतला जातोय. सर्वांनी कॅमेऱ्याकडे फोकस करा. तुमचा फोटो घेतला गेलेला आहे. जे एक विनंती आहे, एक छोटीशी आपल्या मंडळाकडून श्रद्धांजली देतोय मी. आपल्याच क्रिकेट म्हणजेच साई श्रद्धा क्रिकेटचा एक सितारा होता. तर हॅलो, आपल्यामधून एक चांगला असा आणि जुना जाणीता माझा मित्र म्हणजे माझा छोटा भाऊ, जे आता 1 वर्ष झाली आणि 6 ते 7 दिवस झाले तो आमच्यामधून निघून गेला. आम्हाला न सांगता निघून गेला. त्याचा आम्हाला भरपूर दुःख आहे. आणि हे जे इंटरवेस्ट टुर्नामेंट का फ्रेंडशिप चषक का कुठेही मॅच असेल तो सर्वात पहिला उभा राहायचा. आणि मी सर्वच इकडे खेळाडू प्रेक्षक प्रमुख पाहुणे यांना नम्र विनंती करतो का 2 मिनिटासाठी तुम्ही नमन मिश्रा याच्यासाठी मौन व्रत ठेवावा. आणि दुसरा एक म्हणजे जे माझा एक मित्र होता साई करून, त्याला आता भरपूर वर्ष झाली, तो पण आमच्यामधून असंच न बोलताना निघून गेला. आणि आम्हाला त्याचा भरपूर दुःख आहे. आज जे इंटरवेस्ट टुर्नामेंट आम्ही ठेवतोय त्याच्या मागे एक कारण आहे का कधी कोणालाही काही त्रास असेल तर जे आमची इंटरवेस्टची मुलं 300-350 मुलं आहे ते तिकडे येऊन उभे राहतात. ते मला चांगलं वाटते. म्हणून हे इंटरवेस्ट टुर्नामेंट जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत ठेवणार. आणि मी सर्वांना एक सांगतो का प्लीज तुम्ही मला सहकार्य करणार तर मी टुर्नामेंट प्रत्येक महिन्यात 2दा ठेवायचा विचार करतो आहे. आणि याच्यामध्ये कुठलंही पॉलिटिक्स कुठलंही काही मला नाही आहे. मला फक्त एवढं आहे का मी भरपूर मोठा क्रिकेट खेळला आहे आणि तुम्ही सर्वांनी खेळायचं आहे. जसं मी आज बघितलं आर्यनला, मोठे मोठे प्लेयर जे स्वतःला भरपूर मोठे समजवतात त्यांनी आर्यनकडून शिकून घ्यायला नसतो. फक्त कमी खेळू शकतो आणि ते त्यांनी आज दाखवलंय. म्हणून इंटरवेस्टची जेवढी पण टुर्नामेंट होणार त्याला मी सर्व मंडळाला रिक्वेस्ट करतो ज्यांनी टुर्नामेंट ठेवली आहे त्याला फ्री एंट्री करायची. सर्वांनी माझं एक मान ठेवायचं. थँक्यू कमिटी, साई श्रद्धा मंडळ आणि ड्रीम मोटर्स. आणि मी प्रेक्षक लोकांना सांगतो का तुम्ही असेल तर क्रिकेट आहे, वरना क्रिकेट काहीच नाही. तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे. थँक्यू. धन्यवाद. सांगायचं झालं तर आता 2 मिनिटासाठी आपण एकदम उभे राहायचे शांतताने. प्लीज सर्वांनी कॅप काढायची आहे. प्लीज 2 मिनिटासाठी सर्वांनी प्लीज. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. तर
हे जे दोन खेळाडू होते ज्यांना आपण श्रद्धांजली वाहिली त्या दोघांबद्दल बोलायचं झालं तर साईदादा आणि नमन मिश्रा हे दोन क्रिकेटपटू आपल्याला सोडून गेले. नमन मिश्रा हे नुकतेच गेल्या वर्षी आपल्यामधून निघून गेले. त्यांना 1 वर्ष झालंय. साईदादाला बरेच वर्ष झाली. साईदादांबद्दल बोलायचं झालं तर श्री साई श्रद्धा क्रिकेटचा हा एक कर्णधार होता. त्याच्याच जोरावरती साई श्रद्धाने बऱ्याचशा टुर्नामेंट कव्हर केल्या होत्या. तर मी अशीच अपेक्षा करतो की प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्यांना ही मानवंदना देण्यात यावी. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी फायनलचा सामना टॉस जिंकलाय साईराजने. प्रथमतः आमंत्रित केले टाकीपाडाला फलंदाजीसाठी. विशालभाई आपल्यामध्ये हजर आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत. आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. आणि इथे काय होत आहे अजून फायनलला सुरुवात देखील नाही झाली आहे परंतु शुभम चिकणे आमचे मित्र यांच्याकडून आत्तापासून ऋषीच्या प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लागवण्यात आलंय. बघा हे आहे मोठं. विशालभाई यांचा सन्मान केला जातोय चक्काबाई यांच्या मार्फत. कॅमेरामॅन थोडासा फोकस करायचंय. युट्यूब कव्हर करायचं स्टेजला. तर फायनलचा सामना कोण होईल या चषकाचा मानकरी टाकीपाडा की साईराज पाहणं इम्पॉर्टंट आहे. आमंत्रित केले टाकीपाडाला साईराजने. जसं की आता थोड्याच वेळापूर्वी आपण जाणून घेतलं साईराज यांच्या अनिकेत कॅप्टन कडून की केदार देसाई आणि साहिल आपण मंचावरती यायचंय. केदार देसाई आणि साहिल चौधरी. आता लढत आपल्याला कशी बघायला मिळेल माहितीये का. जसं की साईराजच्या संघांचे जे कर्णधार होते त्यांनी उल्लेख केलेला की 15 रनांपर्यंत थांबवायचा कोशिश असेल बरोबर. परंतु साईराज संघांना हे विसरून चालणार नाहीये की टाकीपाडा संघात एक नवीन सितारा आलाय, एक नवीन प्लेयर आलाय ज्याची चर्चा प्रत्येक संघ करतोय आणि या ग्राउंड वरती तो झळकतोय. तोच हा टाकीपाड्याचा छोटासा खेळाडू ज्याचं वय वर्ष फक्त 12 आहे. तर मी विनंती करतो लंबोदर चषकाचे सर्व विशू गायकवाड उपस्थित आहेत आपल्यामध्ये. तर विनंती करतो आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. विशू गायकवाड लंबोदर क्रिएशनचे मालक आणि लंबोदर चषक जे नुकताच पार पडले त्याचे सर्व विशू आपणास सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा यायचंय मंचावरती. आपण आपली उपस्थिती दाखवायची विनंती आहे मंडळाकडून तुम्हाला. तर मयूर मॅच चालू करायची आहे आणि आता मॅच चालू देखील नाही झाली आणि शुभम चिकणे यांच्याकडून ऋषीच्या प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. छान आहे. पहिला चेंडू ऋषीसाठी आणि ते काय होतंय हलक्या हाताने टाकले चेंडू आणि हलक्या हाताने कट केलेला परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण मॅडी द्वारा. पण इथे 2 धावा घेतल्यात पहिल्या चेंडूवरती. लंबोदर क्रिएशनचे ओनर तसेच लंबोदर चषकाचे सर्वात विशाल गायकवाड उर्फ विशू भाऊ यांचे ते आगमन झालंय. तर त्यांना मी आमंत्रण करतो की स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. नक्कीच. पहिल्या चेंडूवरती कट केला होता. चेंडू चालला होता सरळ सीमारेषेकडे परंतु त्याला सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मॅडी यांच्याकडून. 2 धावा मात्र रोखू शकत नाही संघासाठी. खातं उघडलंय ऋषीचं. इथे सुद्धा फंबल झालाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता. जर आपण बघितलं गेलं ना तर आता उल्लेख झालेला जसं की विशाल गायकवाड हे लगातार आताच जस्ट फ्लाईटमधून बँकॉकला होते ते त्यांच्या कामानिमित्त गेलेले परंतु आता जस्ट फ्लाईटमधून आलेत आणि त्यांनी
त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वेळ काढून इथे उपस्थित राहिले, तर मी श्री साई श्रद्धा क्रिकेट क्लब आयोजित ड्रीम मोटर चषक 2025 निमित्तांचे त्यांचे आभार मानतो की त्यांनी एवढा वेळ काढून आम्हाला उपस्थित राहिले, आम्हाला सहकार्य केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. विशाल गायकवाड. लॉफ्ट केलाय लेगच्या दिशेने, एक धाव मिळवली आहे. पुन्हा एकदा धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाले एकूण 4. 3 चेंडू आणि 4 धावा झाल्यात. फायनलचा सामना पहिला षटक. ऋषी स्टान्स घेतलाय, कव्हर मध्ये बॉल ढकललाय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तिकडे, झोकून दिलंय. द्यायला लागेल, झोकून द्यायलाच लागेल, परंतु का झोकून द्यायला लागेल, कारण हा फायनलचा सामना आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा सामनाकडे कैलास. इथे काय ठरतंय, डॉट चेंडू. तर मंचावरती एक सन्मान केला जाईल लंबोदर क्रिएशनचे सर्व आणि लंबोदर चषकाचे पुरस्कृत करते विशू गायकवाड, म्हणजेच विशाल गायकवाड यांचा एक सन्मान केला जाईल. मी विनंती करतो मंगेश गोरे, आपण विशू गायकवाड यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह देऊन निर्धाव चेंडू हाताळतोय. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता 2 मोठ्या स्पर्धेचे 2 सर्वेसर्वा. एकीकडे ड्रीम मोटर्सचे मंगेश गोरे, तर दुसरीकडे विशाल गायकवाड. थोडासा आवाज कमी करायचा आहे. हॅलो. तर सन्मान केला जातोय 2 मोठे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित. तर विशू गायकवाड यांना हॅलो. तर विशू गायकवाड यांना त्यांच्या नावाचं पेन दिलंय. आपल्या श्री साई श्रद्धा क्रिकेट क्लबच्या वतीने एक सन्मान पाहतोय आपण. त्यांच्याच नावाचं पेन त्यांना बहाल केलंय. एक गोड अशी भेट आणि एक सुंदर अशी भेट पेनच्या स्वरूपात. थँक्यू, धन्यवाद विशू दादा. जातोय मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती रजत पाहायला मिळतोय आणि कैलास मार्क आहेत. धावसंख्या झाले एकूण. अत्यंत चपळाईने रंग घेतलाय आणि या चपळाईचा फायदा घेऊन धावफलक 1 ने पुढे. 2 चेंडू 8 धावा झाल्यात. अजूनही ऋषी आणि कैलास ही जोडी मैदानामध्ये तळ ठोकून आहे. नक्कीच पुढील चेंडू ऋषीसाठी चांगल्या प्रकारे हाताळ्या खोलवरचा टप्प्याचा चेंडू, परंतु इथे 1 धाव. डायरेक्ट हिट झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक थ्रो करेपर्यंत ऋषी सुरक्षित पोहोचला होता. धावफलक थोडंसं संत आहे, कारण फायनलचा सामना आहे. कोणीही रिक्स घेणार नाहीये, कारण इथे रिक्स घेतली तर भरपूर महाग सुद्धा पडू शकते. बरोबर आहे तुमचं बोलणं, कारण रिक्स वरती आहे ना मॅच फिक्स होतात. कारण जर रिस्क घेतला ऋषीने तर चौकार राहील आणि रिजतने रिस्क घेतला तर त्यांना विकेट सुद्धा भेटेल. आणि तो चेंडू घेऊन पुन्हा एकदा रजत चांगल्या हाताने खेळलेला चेंडू ऋषीच्या माध्यमातून 1 धावसाठी सज्ज. धावसंख्या झाली ती एकूण 5 चेंडू आणि 11 धावा. दुसरा षटक मार्गस्थ आहे. काय होईल, कोण ठरेल, टाकीपाडा की साईराज, साईराज की टाकीपाडा. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. हा शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली 11. बॉल टू रन इक्वेशन आहे. नक्कीच आतापर्यंत चांगला वेगाने टाकतोय हा रजत चेंडू, परंतु समोर कैलास चांगल्या प्रकारे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रयत्नाला चांगला जवाबयुक्त थ्रो दिलेला, परंतु ते 1 धावावर जीत. 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या झाले 12. शेवटच्या चेंडूवरती काहीच निर्माण झालं होतं विकेट, परंतु ओव्हर तो झाला होता. तिथे सुद्धा संधी निर्माण झाली होती, परंतु काहीशी नाही मिळाले.
धावसंख्या झाले एकूण 12 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूवरती किती धावा कुठतोय टाकीपाडा संघ. आव्हान दिलं होतं 15चं, 12 झाल्यात, अजून 3 म्हणजे मला वाटतंय ते तर सहज पार करतील, परंतु रोखण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजी मार्गावरती दाखल झाल्या गोलंदाज. पण सगळ्यात मोठी चिंतेची बाजू ही आहे आयुष सायरा आलाय. संघासाठी की अजूनही कोणताही विकेट गेला नाही आणि विकेट गेला नाही आणि ते आयुष फंबल होताना वाईट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा बोनस. नक्कीच बोनसच्या स्वरूपात एकदा वाजून पुन्हा एकदा आयुष दाखल झालाय. कैलास उभा आहे. कर्णधार स्वतः ढकलून दिलंय. ओ हो काय फिल्डिंग पाहायला मिळते सुशांतची. अविनाश आहे. आणि आता मी इथे काय बघतोय, इथे अडवला कोणी आहे टाकीपाड्याच्या समोर. टाकीपाड्याचा खेळाडू बाबर टवळी. काय क्षेत्ररक्षण. ही टाकीपाडाची पोरं जी आहेत ना ती मला वाटतंय क्षेत्ररक्षणासाठीच ओळखले जात आहेत. कारण काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल संपूर्ण स्पर्धेमध्ये. एक एक खेळाडूने स्वतःला झोकून दिले. ओ इथे मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. ऋषीच्या बॅटमधून इथे कणकणी ड्रीम मोटर्स चौकार. नक्कीच नक्कीच ऋषीच्या बॅटिंगसाठी आणि प्रत्येक चौकारासाठी शुभम चिकणे यांच्याकडून पारितोषिक असेल 100 रुपयाचं. आणि त्याच पारितोषिकाला सज्ज करण्यासाठी ऋषीच्या बॅटिंगमधून हा पहिला चौकार. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण बाबर यांचं, परंतु एक धाव अर्जित. 3 चेंडू 19 धावा झाल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. काय होईल, कितपर्यंत जाईल. पुन्हा एकदा आयुष सफल झालाय. पुन्हा एकदा कैलासने एक धाव मिळवली आहे. स्ट्राईक वरती आणलंय ऋषीला, ज्याच्या बॅटमधून अगोदरच्या चेंडूवरती चौकार आलाय. आता सुद्धा त्याला प्रयत्न करावे लागतील चौकारासाठी, कारण जे टार्गेट सेट करायचं आहे माइंड मध्ये आहे 35 तिथपर्यंत जावं लागेल त्यांना. ज्याप्रमाणे कैलासने सांगितलं की मी 35 पर्यंत टार्गेट ठेवेन, त्यातले 20 झालेत. अजूनही 15 यायचे बाकी आहेत. अजूनही एक धाव ऍड झाली आहे संघाच्या खात्यामध्ये. 5 चेंडू 21 झालेत. 5 चेंडू 21. तिसरा षटक मार्गस्थ आहे. टार्गेटच्या दिशेने हळूहळू टाकीपाडा सरकताना दिसतोय. नक्कीच हे बघा खोलवर टप्प्याचा चेंडू बीट करताना बॉलरने बीट केलेला हा चेंडू कैलासला. डॉट बॉलची सांगता. केलंय बीट केलंय, नक्कीच बीट केलंय. कारण शेवटचा चेंडू होता, निर्धाव काढायचा होता, खोलवर टाकला, तो काहीसा समजला नाही कैलासला आणि बीट झालाय. निर्धाव चेंडू येतोय. 3 षटक समाप्त झाले. धावसंख्या झाले एकूण 21. शेवटचा षटक असेल. गोलंदाजी मार्कवरती मॅडी आलाय. सामना करेल ऋषी. आतापर्यंत टाकीपाड्याचे जे बॅट्समन आहे त्यांना शांत ठेवलंय, कारण 18 चेंडूचा खेळ झालाय आणि परंतु धावा 21. पण आता ही शेवटची ओव्हर बघू काय. चांगला अशा प्रकारे स्ट्रोक खेळलेला, परंतु रनआउटची ते संधी होती पण चान्स मिस झालाय आणि चान्स मिस झाल्यामुळे एक धाव अर्जित. बघा काय एक चेंडू 22 धावा झाल्यात. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. कैलास अजूनही उभा आहे. ऋषी सुद्धा उभा आहे. स्लॉप केलाय लेग साईडच्या दिशेने. एक धाव मिळवतोय. दुसऱ्या चेंडूवरती धावसंख्या 1 ने वाढ. 23 झालेत. 2 चेंडू समाप्त झालेत. ऋषी मारावा लागेल. एक चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. अजून अपेक्षा आहे संघाच्या, पण समोर कोण उभा केलाय. अविनाश टाकीपाड्याचाच आहे. तो भेदणं कठीण आहे. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला. हो, जेव्हा जेव्हा अपेक्षा झाली तेव्हा तेव्हा पूर्ण केली. आलाय कणकणी ड्रीम मोटर्स चौकार ऋषीच्या बॅटमधून. नक्कीच जेव्हा जेव्हा टाकीपाडा संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय त्या विश्वासावरती खरा उतरला हा ऋषी. त्याच्या बॅटीमधून नुसताच चौका कसे येतात ते दाखवून देतो तो. 3 चेंडू 27 झालेत.
पुन्हा एकदा टॅप केलाय, काहीच कळला नाही. चेंडूने उचली न घेतली, परंतु ज्या चपळाईने त्याने शॉट खेळलाय ऋषीने, खरोखरच दाद द्यावी लागेल. शानदार अशी बॅटिंग पाहायला मिळाली ऋषीच्या बॅटमधून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे काय घडलंय, पंचांकडे दाद मागितले वाईट साठी. हो, मयूर सांगतोय वाईट बॉल. अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. एकोणतीस झालाय, 2 चेंडू शिल्लक आहेत. फायनलचा सामना, पहिल्या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक. लॉफ्ट केलाय, इथे षटकार येतोय, गडी बाद होतोय. नक्की चांगला प्रयत्न स्टेप आउट करून मारायचा होता, पाठवायचं तो होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर, पण टप्प्यानुसार, पण तो टप्पा घेतला नाही आणि जातोय बॉल डायरेक्ट विदाउट टप्पा षटकारासाठी. आणि षटकार म्हणजे OUT आउट. 5 चेंडू झालेत, 29 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती असेल आकाश, ज्याला नुकताच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. नक्कीच, कारण त्यांनी खेळी सुद्धा उत्कृष्ट दाखवली आपल्या टाकीपाडा संघासाठी. आता बघू आकाश आपल्या संघासाठी काय करतोय ते. सातत्याने आकाश टाकीपाडासाठी खेळतोय. लॉफ्ट केलाय, रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे, चेंडू चाललाय सीमारेषे पलीकडे, परंतु नाही, थांबवलाय. दुसऱ्या दावेचा प्रयत्न, तो यशस्वी होईल का? पंचांचा बोट हवेमध्ये, गडी बाद. ऋषी शेवटच्या चेंडूवरती बाद होऊन तंबूच्या दिशेने. 1 धाव मात्र मिळते टाकीपाडाला. धावसंख्या एकूण झाली ती 30 आणि 31 धावांचं आव्हान दिलंय ते साईराज संघाला. पाहूया काय होईल. 31 धावांचं आव्हान, 24 चेंडू. फायनलचा सामना, कोण ठरेल या चषकाचा मानकरी. आणि तसंच पर्व पहिले श्री साई श्रद्धा क्रिकेट क्लब आयोजित डीम मोटर्स चषक 2025 या सोनेरी ट्रॉफीचा कोण मानकरी ठरेल ते बघूया. एका साईडला टाकीपाडा संघ विरुद्ध साईराज 11. आणि जर साईराज 11 या संघाला विजय करायचा आहे तर त्यांना ती टाकीपाड्याची जी छोटी भिंत आहे ती मोठी उडी मारून पार करावी लागेल. नक्कीच. आता ऑन द ऍक्शन आपण आर्यनला बघू. या सामन्यामध्ये फायनलचा सामना, पाठीमागे उभा असेल यष्टांच्या मागे टाकीपाड्याचा धोनी, ग्लेन फिलिप्स. या 2 पदव्या मी माझ्याकडून त्याला बहाल केल्यात. मला असं वाटतं ज्याप्रमाणे तो फिल्डिंग करतोय, खरोखरच त्याची दाद घेतली पाहिजे. ऍज अ विकेट किपर तो धोनीची भूमिका करतोय, कारण ज्या चाली तो पाठीमागून खेळतोय त्या भेदनं भल्या भल्यानं जमलं नाही. वंडर बॉय सारख्या मोठ्या संघाचे 3 मातबर खेळाडू त्याने बाद केले होते. काय खेळाडू आहे खरोखरच. हे असे खेळाडू बऱ्याच कमी संघांच्या नशिबी येतात. बाहुजा 24 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान दिलंय. तर फलंदाजीसाठी केदार आणि रजत दाखल होत आहेत. फायनलची जोडी काय होईल या सामन्यामध्ये पाहणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि दरवेळी असं होतंय की जेव्हा जेव्हा टाकीपाडा संघ खेळतोय, जेवढे बॉलर विकेट नाही घेत आहे ना, तेवढा हा आर्यन स्टंपाच्या मागून विकेट काढतोय. नक्कीच. बॉलरला त्याच्या कामगिरीसाठी सपोर्ट करणं गरजेचं असतं, परंतु जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडू सरळ चाललाय यष्टीरक्षकाकडे तेव्हा तेव्हा त्याने विकेटच मिळवलाय. आणि त्याने सांगितलं होतं सुद्धा, माझ्या हातात बॉल आला की मी विकेटच घ्यायला बघतो. आणि सांगितल्याप्रमाणे तो कामगिरी पण तशीच करतोय. क्षेत्ररक्षण सजवलंय. कव्हरला 1, डीप पॉइंटला 1, फाईनलीला 1. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल हाताळेल आकाश, ब्लान्स केल्या लेग साइडला. 1 धाव मिळेल. ऋषीचा थ्रो, परंतु सुरक्षितरित्या रजत 1 धाव पूर्ण करतोय. खातं स्वतःचं आणि संघाचं उघडतोय. नक्कीच. आणि आता आपण बघू शकतो स्ट्राईक एंड वरती केदार सुद्धा. आकाश बॉलिंग मारावरती सज्ज, सामना करेल केदार कोलेकर.
आकाश टू केदार पाठीमागे उभा आहे आर्यन. काय होईल या वेळेला स्लॉप केलाय. इथे काय करते सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं टाकीपाडा संघाकडून. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धाव इथे रोखलाय विक्कीनी. विकी होता ऑन ऍक्शन. पुन्हा एकदा रजत पाहूया. 31 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा एक हलकी कट केली आहे ऑफच्या दिशेने. 1 धाव मिळवते. 3 चेंडू 3 धावा. केदार आलाय. मोठा फटका सजवावाच लागेल परंतु आकाशही तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. तो मारून देणार नाही. तुम्हाला त्याच्यामधून खोदावा लागेल. आलाय निर्धाव चेंडू आणि टाळ्या बघा. त्या निर्धाव चेंडूसाठी टाळ्या आल्या टाकीपाडा संघाकडून. काय चाहता वर्ग आहे त्यांचा. कधी ना सपोर्ट कधी पाहायला मिळतोय. कधी ना कधी मनोबल आहे ना एवढं वाढतं ना हे स्टेप बघून. परंतु इथे काय होतंय केदार कोलेकरच्या बॅट मधून येतोय झणझणीत कमकमीत ड्रीम मोठा चौकार. नक्कीच केदारने जागा ओळखली होती. मला गॅप दिसतोय तो मी भेदणार. आणि जेव्हा निर्धाव चेंडू आला पटकन स्टान्स बदलला आणि फॉलिंग स्वीप केलाय. चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. आकाशच्या विरोधात हा चौकार आलाय. ओ हो हो पाठीमागे बघा पुन्हा एकदा ऑन ऍक्शन. काय चेंडू सेव्ह केलाय. हे असे चेंडू अगोदरच्या विकेट किपरने सोडले होते. तो हा पुन्हा पकडतोय. षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या झाली एकूण 7 झाली. पुन्हा एकदा आर्यन ऍक्शन मध्ये दिसला. काय चेंडू थांबवलाय. जोही चेंडू कट लागून मागे जातोय किंवा डॉट बॉल साठी मागे जातोय तर त्याच्याकडून एकही कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात एकही चूक केलेली नाही त्यांनी. सगळ्याचे सगळे बॉल कलेक्ट करून त्यांनी विकेट्स काढल्यात रनआउट घेतलेत किंवा डॉट घेतलेत. एकही चुकी न केली आहे आणि त्या चुकी न करता हा टाकीपाड्याचा संघ आहे तो पोचलाय फायनल मध्ये. कैलास आलाय वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. फलंदाजी चांगली केली. त्याच्या समोर आव्हान आहे रजतचं. काय होईल. 7 धावा झाल्यात आतापर्यंत. इथे पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये आर्यन दिसतोय. सपोर्ट नाही मिळाला. नाराज झालाय. हिट करायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न चांगले होते. बॉलर पोचायच्या आधी हा मागून तिथे हजर झालाय. आणि तुम्ही पाहू शकता तो केवढा मागे उभा आहे तरी सुद्धा एवढी चपळता आहे त्याच्याकडे. पुढील चेंडू कैलास यांचा केदारसाठी आणि इथे काय होतंय अतिशय चांगला उत्कृष्ट प्रयत्न होता आर्यनचा. पुन्हा एकदा जेव्हा त्यांनी त्याच्याकडे बॉल आला त्यांनी सिद्ध केलंय की मी का प्लेइंग 11 मध्ये या संघामध्ये. नक्कीच टाळ्या आल्यात त्याच्यासाठी. या खेळाडूने जी मेहनत घेतली ना टाकीपाटासाठी ती भरपूर मोठी मेहनत घेतली आहे. ओ हो हो इथे सुद्धा निर्धाव. ती बघा पुन्हा एकदा ऍक्शन. इथे पंचांचा इशारा येतोय. थांबा वेट करा घाई करू नका. घेतलाय रिव्ह्यू. थांबा. थर्ड अंपायर केदार देसाई ऑन ऍक्शन. पुन्हा एकदा होतंय आर्यन पुन्हा एकदा सज्ज होतंय विकेट साठी. पाहू शकता स्क्रीनवरती काय होतंय. पंचांचा निर्णय येईल. मयूर एक करडी नजर ठेवतायत स्क्रीनवरती. तसेच थर्ड अंपायर इथे केदार देसाई सुद्धा उपलब्ध आहेत. घाई करू नका. निर्णय पंचच देतील. तुम्ही कोणताही निर्णय देऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे. ऑन ऍक्शन मध्ये आर्यन पाहिला आपण. थ्रो ॲक्युरेट होता.
पंच निर्णय कळवायचा आहे. मयूर काय आहे? गडी बाद. पंचांनी निर्णय आला. टाळ्या झाल्या पाहिजे आर्यनसाठी. पुन्हा एकदा ऑन ऍक्शन आलाय. थ्रो ऍक्युरेट केलाय आणि तंबूच्या दिशेने सरळ धाडून दिलं केदारला. जा म्हणाला तू आता बाद झालायस. आणि याच्यासाठी हे काय नवीन आहे. आपण जसं की बघितलं वंडर बॉय सामना झालेला टाकीपाड्याचा, तेव्हा याच प्लेअरनी या छोट्याशा आर्यननी त्याचे ते 3 खेळाडू होते ते रनआउटच्या सर्व परत पाठवले डगटच्या दिशेने. माझ्या नजरेतला 8वा रनआउट आर्यनच्या हातातून आलाय. नक्कीच काय ते प्रयत्न यार. इथे संधी आहे. काय होईल? काय जेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु फसला. एफर्ट चांगले होते, 100% होते. त्याची दाद दिली जाते प्रेक्षकांकडून. चांगले एफर्ट्स केले गेलेत. नक्कीच खूप अतिशय अतिशय चांगला प्रयत्न होता त्या झेल टिपण्याचा. अशफाक होता तिथे. रिव्ह्यू बघा. सुंदर असा प्रयत्न होता परंतु जेव्हा हात जमिनीला टेकला तेव्हा थोडासा फंबल झाला. इझी नाही आहे अशा प्रकारचे कॅच पकडणं. हँड अँड आय कोऑर्डिनेशन ठेवावं लागतं तुम्हाला कंपल्सरी. तेव्हाच तुम्ही अशा कॅच पकडू शकता. नुसतं आर्यनच नाही तर टाकेपाड्याचा प्रत्येक खेळाडू 100% एफर्ट टाकतो फिल्डिंग मार्फत. हे बघा पुन्हा एकदा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण येते. 5 चेंडू आणि 11 धावा झाल्यात. साईराजच्या आव्हान आहे टोटल 31चं. सरासरी भेटलं टाकीपाडा पण याच फॉर्मेटमध्ये होता फर्स्ट इनिंग मध्ये. इथे काय होतंय? चांगला 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 असा बॉल होता परंतु इथे एक चोरटी धाव. नक्कीच नक्कीच. धावा झाल्यात एकूण 12 धावा संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ही विकेटच्या मागे छोटे पाय आहेत ना ते पटकन त्या 9 पर्यंत कव्हर होत आहेत. 9 पर्यंत कव्हर होतात तर होतात. प्लस तो थ्रो करतोय ना तो बॉल बॅट्समन पोचायच्या आधी थ्रो करतोय. ही जी चपळाई आहे ना ती आर्यनची बघून खरोखर मी आज प्रसन्न झालो याची फिल्डिंग बघून. नक्कीच हे क्षण प्रत्येकाच्या नशिबात नसतात. ते मी लाईव्ह बघतोय हे मी खरोखर मी धन्य समजेन स्वतःला. कारण 12 वर्षांचा खेळाडू आहे. 13वा चालू आहे पण तो 12 वाजवतो समोरच्या संघाचे. खरोखर मानलं पाहिजे. 12 पण वाजून गेलेले आहेत. त्याने केदारचे 12 वाजवलेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडू चालला होता गॅप मध्ये परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टाकीपडा सहजासहजी तुम्हाला देणार नाहीये. तुम्हाला गॅप असा शोधावा लागेल जो तुमचा ऍक्युरेट गॅप असेल. जसा की कैलासनी सुद्धा उल्लेख केलेला थोड्या वेळापूर्वी की आम्ही आमचे 100% एफर्ट टाकू आणि ते दाखवतात ते सुद्धा ग्राउंड वरती. 1 चेंडू 13 झाल्यात. अजूनही 11 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. म्हणजेच 2 चौकार बॅट मधून खणखणीत ठोकावे लागतील पण तिथे गॅप भेदणं नाही शक्य होते. बघा काय रॉकेट थ्रो होता. टाकीपाड्याचे प्लेयर असा विचार नाही करत आहे की कोणाच्या हातातून बॉल निसून बाउंड्री पलीकडे जाईल. ते बेफिकर होऊन मारतात कारण त्यांच्या खेळाडूवरती पूर्ण भरोसा आहे. हो नक्कीच विश्वास आहे त्यांना त्यांच्या खेळाडूंवरती. इथे संधी निर्माण झाले परंतु थोडासा चेंडू लांब गेला गोलंदाजापासून. निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक केलंय. थांबवलंय रजत आणि आयुषला. रजत अजूनही उभा आहे. जर बघता आतापर्यंत जो खेळ झालाय त्याच्यामध्ये रजतला बांधून ठेवलाय. 3 चेंडू 14 झालेत म्हणजेच 15 चेंडू आणि 14 धावा झाल्यात. आता मात्र 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. जिंकायचा आहे. प्रयत्न करतील. मारलाय. आता लॉफ्ट केलाय. पुन्हा रॉकेट थ्रो. पंचांचा इशारा. नॉट आउट. सिंगल धाव येते. समीकरण बदलते. 8-16 डबल झालंय. प्रत्येक चेंडू अखेर 2 धावा घ्यायच्या. ते चान्स होता रनआउटचा परंतु मिस झाला आणि मिस होऊन 1 धाव. पुढील चेंडू इथे चांगला मारलेला परंतु तिथे विकी सज्ज. रॉकेट थ्रो पुन्हा एकदा आर्यनच्या हातात. काय कलेक्शन आहे. थ्रो होता रॉकेट त्याचं कलेक्शन बघा. टाळ्या झाल्या पाहिजे. एवढा छोटा खेळाडू ऍक्युरेट थ्रो पकडतोय आणि तो स्टंपला सुद्धा लावते. थोडासा मागे पुढे असताना रजत तर नक्की आता रजतला घरी जायला लागलं असतं. नक्कीच
जर आपण बघतो 12 वर्षाचा कोणता जो लहान खेळाडू आहे, 12 वर्ष नॉर्मल आपण पोरं बघतो ते आजकाल एवढं चपळ नसतात, परंतु हा काय चपळ ठरतो आर्यन आपल्या संघासाठी. इथे चपळताने इथे मारलेला चेंडू आणि इथे काय होतंय रनआउटची संधी, परंतु मिस. अतिशय बांधून ठेवलंय टाकीपाड्याच्या जे बॉलर्स आहेत त्यांनी इथे रजत आणि आयुषला. मला तर वाटतंय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण काय निवडायचं, कारण टाकीपाडा संघाने जे एफर्ट्स दिले सगळ्यांनी दिलेत, यांच्यामधून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण निवडायचं झालं तर मला कठीण आहे. 4 लोकांची मदत घ्यावीच लागेल, कारण ज्यांनी ज्यांनी सामने बघितलेत तिथे प्रत्येक प्लेयरने आपले एफर्ट्स 100 नाही तर 1000% दिलेत. नक्कीच नक्कीच. आणि सगळ्यात मोठा एफर्ट्स म्हणजे त्यांचा लकी चाम. इथे चांगला अशा खोलवरचा टप्प्याचा ट्रेंड फुलटॉस घेऊन रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, परंतु एक धावावर जीत. इथे स्कोर फलक वाढतं 1 धावेने. सुंदर असा फायनलचा सामना पाहायला मिळतोय सर्व प्रेक्षकांसाठी. इथे 17 रन झाले धावफलकावरती आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 14 धाव पाहिजे. इथे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, पण इथे काय होतोय बॉल घेतोय गिरकी, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे पूर्ण आता टाकीपाडा हावी झालाय संघ. आता समीकरण बदललंय, 4 चेंडू 13 धाव्यांची आवश्यकता. 4 मध्ये जर 3 चौकार आले तर कायसा बदल होईल, होऊ शकतं का, करावा लागेल. मारलाय, सरळ दिलाय चेंडू हातामध्ये ऋषीचा, बाद झालाय आयुष. ओ यो टी आउट म्हणजे काय, आयुषला जावं लागेल डगआउट मध्ये पुन्हा. अजूनही संधी गेलेली नाही आहे, हे क्रिकेटचं खेळ आहे. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता. एक छोटीशी चुकी टाकीपाडाच्या हातातून मॅच घालवेल. नक्कीच आपण बघितलं सुद्धा की 1 चेंडू वरती पण इथे 9 धावा आल्यात. तीन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. सामना इथून सुद्धा फिरू शकतो, काही होईल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठल्याही आपण म्हणतो ना कोणीही काही प्रेडिक्शन करू नये. जिथे मोठे मोठे खेळाडू फेल ठरतात तिथे क्रिकेट वरचढ असतं नेहमीच. 3-13 काय होईल, कोण म्हणतोय हे सामना मेरा. 3-13 झालेत. नक्कीच आता सायरस संघाला इथे पर बॉलला बाउंड्री पाहिजे. पुढे येऊन स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, पण इथे काय येतोय फक्त एकच धाव. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. थांबवलंय, मी तर म्हणतो पूर्णपणे थांबवलंय. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मला वाटतंय आता विजयाच्या दिशेने टाकीपाडा गेलाय, चव चाकतोय विजयाची, परंतु हे 2 बॉल, हा निर्णायक चेंडू आहे. थांबा, अजून घाई करू नका. हा चेंडू ठरवलेला मॅचचा निर्णय. पुढे आलाय, स्टान्स घेतलाय, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, आलाय चौकार. हा लेट आलाय, हा अगोदर आला सरजच्या बॅट मधून तर नक्कीच थोडस रोमांच निर्माण झाला असता या मॅच मध्ये. पंच डेड बॉल आहे. प्रयत्न चांगला होता मारण्याचा, परंतु इथे डेड बॉल. पुन्हा एकदा तो शॉट खेळलाय, परंतु इथे काय क्षेत्ररक्षण आहे. वा, आकाश जाधव तिथे होते क्षेत्ररक्षक, त्यांच्या माध्यमातून संघासाठी 3 रन अडवलेत. केलाय विजयाचा जल्लोष चालू केला टाकीपाडानं. 1 चेंडू 11 धावांची आवश्यकता. जर इथे छोटीशी चूक झाली तर थोडासा कमबॅक होईल. जर आकाश जाधवच्या मनामध्ये असलेला हा चौका जाऊन दिला असता, कारण 2 बॉल 12 रनची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती 6 रन. काय होतंय इथे आपल्या श्री साई श्राज श्रद्धा क्रिकेट क्लब आयोजित डी मोटर चषकचा मानकरी ठरतोय पर्व पहिल्याचा टाकीपाडा संघ.
आपल्या या छोट्या आवाजात नाव गाणं येऊ दे कोरलंय. यांच्यासाठी, छोट्या आवाजात येऊ दे गाणं, एकदम हलका आवाज आला पाहिजे, थोडासा गाणं येऊ दे. टाकीपाडा संघ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि क्रिकेट प्रेमी एक हितचिंतक त्यांच्या निमित्ताने इथे आर्यनसाठी खूप मोठं पारितोषिक आलेलं आहे. कृपया करू आर्यन, टाकीपाडा आर्यन प्लीज मंचावरती यायचंय. दोन्ही संघांनी आपल्या मंचाच्या समोर यायचंय. दोन्ही संघ हस्तांदोलन करायचंय आणि मंचाच्या समोर यायचंय. दोन्ही संघ हँडशेक करायचंय आणि संघ मंचाच्या समोर यायचंय. हॅलो, दोन्ही संघ. आजची टुर्नामेंटमध्ये जे फायनल सामना झाला त्याचा जो गेम चेंजर प्लेअर आहे जसा आपला आर्यन, त्यांनी आज सर्वांना दाखवून दिलं आहे का क्रिकेटमध्ये कोण मोठं छोटं नसते. ज्याचा दिवस असतो तो सर्वात मोठा प्लेअर असतो. आणि इकडे जे मोठे प्लेअर आहे जे क्रिकेट खेळतात त्यांनी सर्वांनी आर्यनकडून काहीतरी शिकावे. मोठी मोठी गोष्ट भरून पेट नाही भरत, तोंडाने खेळून क्रिकेट नाही होत, बॅटीनी खेळणार तोच क्रिकेटर आहे. आर्यन तुला हॅट्स ऑफ आहे. नक्कीच या छोट्याने दाखवून दिले की माझ्या उंचीवर जाऊ नका. युट्यूब हे कव्हर करायचं घेतले या काकांनी. फॅन फॉलोइंग बघा, इथे कव्हर करायचं. इथे स्टेज जवळ आर्यनची सेल्फी घेताना बघा, फॅन फॉलोइंग वाढली आर्यनची. वर्ष पहिलं होतं, पर्व पहिलं होतं श्री साई श्रद्धा क्रिकेट क्लब आयोजित ड्रीम चषक मोटरचं. आणि इथे याच्यामध्ये लुकलुकता शिकारा उभारलाय आर्यन या नावाने. दोन्ही संघ मंचाच्या समोर यायचंय. साई राज आणि हॅलो, दोन्ही संघ स्टेजच्या समोर यावे. दोन्ही संघ साईराज आणि टाकीपाडा दोन्ही संघांनी स्टेजच्या समोर यायचंय. कृपया लक्ष द्या. साईराज टाकीपाडा दोन्ही संघांनी समोर यावे. ठीक आहे. थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा सोहळा चालू करतोय. तर विनंती आहे दोन्ही संघांनी स्टेजच्या समोर उभं राहायचंय. सर्व खेळाडूंना विनंती आहे शांतता घ्यायची. आतापर्यंत ज्या प्रकारे तुम्ही सपोर्ट केलात त्यासाठी मी सर्वांचा आभार मानतो. तर विनंती आहे सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपण आसनस्थ व्हायचंय स्टेजवरती. सतीश दादा केदार देसाई, विशू गायकवाड